श्लोक 12वा. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. अर्थ: या मूर्ख लोकांच्या आशा, कर्म आणि ज्ञान व्यर्थ होते, कारण अज्ञान उत्पन्न करणाऱ्या राक्षसी आसुर स्वभावाचे अवलंबन करूनच ते आपले सर्व व्यवहार करीत असतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात सामान्य लोक स्थूलात म्हणजे दृश्यातच रमतात असे भगवंताने सांगितलेले आहे. त्यांना ईश्वराचा परमभाव जाणता येत नाही. असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते मोहिनी म्हणजेच प्रकृतीचे अधीन असतात. प्रकृती ही मोहिनी आहे आणि त्यामुळेच त्यांच्या आशा, त्यांची कर्मे व त्यांचे ज्ञान या सर्व गोष्टी व्यर्थ जातात, वाया जातात. कारण ते राक्षसी आणि आसुरी प्रकृतीच्या अधीन झालेले असे असतात. मोघ म्हणजे चुकीचा. रामाच्या बाणाला अमोघ असे म्हणतात. अमोघ म्हणजे अगदी बिनचूक. लोक चुकीच्या आशा उराशी बाळगतात, तशाच कल्पना करीत आपले आयुष्य व्यतीत म्हणजे घालवत असतात. अशा प्रकारच्या चुकीच्या कल्पना आणि आशा यामुळेच ते आपली कर्मेही चुकीची करत जातात. आणि असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे ते विचेतस म्हणजे ज्यांचे चित्त ठिकाणावर नसते असे हे लोक. अर्थातच हे लोक प्रकृतीचे आधाराने जगत असतात. ही प्रकृती कशी आहे, तर ती मोहिनी आहे, राक्षसी आहे आणि आसुरी सुद्धा आहे. तिला दयामाया नाही. राक्षसी म्हणजेच स्वतःचा फायदा नसताना सुद्धा दुसऱ्याचे नुकसान करणारे असे ते असतात. कारण नसताना कोणत्याही गोष्टीचा विध्वंस करण्याची वृत्ती म्हणजेच राक्षसी वृत्ती. आणि आसुर म्हणजे जगण्यात रमणारे, रस घेणारे ते लोक. ते स्वतःचे जगण्यासाठी किंवा फायद्यासाठी दुसऱ्याचे काहीही नुकसान करायला मागे पुढे पाहत नाहीत. ते लोक पूर्ण स्वार्थीच असतात, म्हणजेच ते असुर असतात. आणि ही प्रकृतीसुद्धा अशीच आहे. ती इतर कोणाचाच विचार करत नाही. ती अगदी स्वतःपुरते पाहते, म्हणून ती आसुरी आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. मोहिनी, मोहात पाडणारी. मोह म्हणजे लोभ नाही. मोह म्हणजेच बुद्धी भ्रष्ट होणे, भलताच विचार करीत राहणे. जसे अर्जुनाला रणांगणावर आत्ता झाले आहे. प्रकृती अष्टधा आहे. तिचे मोहिनी रूप ध्यानात घेण्याजोगे आहे. पृथ्वीची विविध मोहक रूपे आहेत. रस, रंग, गंध यांची मनोहर सृष्टी म्हणजेच पृथ्वीचे मोहिनी रूप आहे. हे मनाला भुरळ पाडणारे आहे. आप म्हणजे पाणी अनेक मोहक रूपाने आपल्याला सतत भेटत असते. ज्याप्रमाणे विशाल गंभीर अगदी रुद्र स्वरूपाचा समुद्र, शांत वाहणाऱ्या सुंदर नद्या, कड्यावरून उड्या घेणारे धबधबे, प्रपात किंवा आकाशातून होणारी वृष्टी म्हणजेच पाऊस, अगदी विविध प्रकारची पेये सुद्धा मनाला मोहवितात. तेज तेज त्याचा लखलखाट अगदी डोळे दिपवणारा असतो. चंद्र, सूर्य, अग्नी, वीज, तारे, विविध रोषणाई असे हे तेज आहे आणि हे सुद्धा आपल्या मनाला नेहमीच मोहिनी घालत असते. वायू, सर्व प्रकारच्या हालचाली, गतिमान वाहने, नृत्य, नाट्य आणि क्रीडा ही वायूची विविध अशी मोहक रूपे आहेत. तर आकाशाचा गुण शब्द आहे. स्वर आकाशाचे मोहिनी रूप आहे. शब्दाची, सुरांची, नादांची माणसाला नेहमीच भूल पडते. अष्टधा प्रकृतीपैकी पंचमहाभूतांची ही सर्व मोहक रूपे आहेत. मन, बुद्धी, अहंकार. मन म्हणजेच सर्व विकारांचे क्षेत्र आहे. सारे विकार, साहित्य, विविध नाती म्हणजेच मनमोहिनीची मोहक अशी सुंदर दुनिया आहे. बुद्धीची मोहिनी रूपे म्हणजेच अनेक प्रकारची संशोधने, नवनव्या संकल्पना आहेत. आणि माणसाला अहंकार तर कशाचाही असू शकतो. म्हणजे स्वतःच्या रूपाचा, ज्ञानाचा, सत्तेचा, संपत्तीचा, तपाचा, दानाचा
आपल्या घराण्याचा, आपल्या देशाचा, अगदी आपल्या देवाचा, धर्माचा आणि आपल्या परंपरांचा सुद्धा, आपल्या घरात ज्या काही परंपरा चालू आहेत तर त्याचा सुद्धा माणसाला असा हा अहंकार असू शकतो. आणि अशी कितीतरी नावे किंवा गोष्टी सांगता येतील. आता ह्या मोहिनीची म्हणजेच ह्या प्रकृतीची सुंदर असे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. त्यातल्या काहीच ओव्यांचा इथे मी उल्लेख करते. ज्ञानदेव असं म्हणतात की जिये ते आळूमाळू, रूपा गुणाचा चाळ ढाळू, ते भल तैसाही खेळू लेखा आणि. थोडासा अर्थ सांगते की जी सर्वसामान्य अशी प्रकृती म्हणजे आपल्या घरातील गृहिणी आहे किंवा एखादी तरुणी आहे, ती आपल्या अगदी सामान्य रूपागुणाच्या वर सुद्धा एखाद्याला नाचवते, आपल्या तालावर ती त्याला वागायला लावते. आता ही प्रकृती तर कशी आहे? मा इये प्रकृती तव, गुणमयी हेची नाव, किंबहुना सावेव गुण तेची हे. ही कशी आहे? हे प्रतिक्षणी नित्य नवी, रूपा गुणाचीच आघवी, जडातेही माजवी इयेचा माजू. म्हणजेच ही जी प्रकृती आहे ही मोहिनी तर आहेच, पण हिचं दुसरं नाव गुणमयी आहे. सर्व प्रकारचे गुण हिच्याजवळ आहेत आणि ती किंबहुना सावेव गुणतेची, ते म्हणजे तिचं जणू काही रूप आहे ते गुणच आहेत. आणि ही कशी आहे? तर ही प्रतिक्षणी प्रत्येक क्षणाला ही आपले नवनवं रूप धारण करते. आणि मग ती काय आहे, तिच्यात एक अजून सुद्धा एक महत्त्वाचा गुण आहे की जडातेही माजवी इयेचा माजू. ही जड वस्तूला सुद्धा प्राण देऊन आपल्या तालावर नाचवण्याची शक्ती हिच्याजवळ आहे. अशी ही गुणमयी आहे, अशी ही प्रकृती आहे. आता पुढे तिचं वर्णन पाहूया. अशी ही अष्टधा प्रकृती तिच्या मोहिनी रूपावर भाळून आपण ती नाचविल तसेच नाचत राहतो. म्हणजे माऊलींच्या भाषेत, जैसे माकड गारुडियाचे, एखाद्या माकडाला तो गारुडी जो असतो तो आपल्या तालावर जसा नाचवतो, तशी ही प्रकृती आपल्याला सर्वांना तिच्या तालावर नाचवत राहते. आणि तिच्या मोहात फसून आपण आपली कर्मे, ज्ञान, साऱ्या आशा व्यर्थ कशा होतात, व्यर्थ अशा होऊन जातात असे भगवंत इथे सांगत आहेत. कारण मोह झाल्याने आपले काही चुकत आहे असे आपल्याला कधीच वाटत नाही आणि समग्रतेच्या एकात्मतेचा आपल्याला विसर पडलेला असतो. ते परमात्म्याला सुद्धा विसरून जातात. अपरा प्रकृती म्हणजेच अष्टधा प्रकृतीत रमणाऱ्यांची अशी ही दशा होते. ते निर्दय राक्षसी वृत्तीचे सुद्धा होतात, कारण त्यांचे बुद्धीला मोह झाल्याने त्यांची विवेक बुद्धीच नष्ट झालेली असते. परमात्म्यास ओळखून आपण त्याचेपर्यंत पोहोचलो तर आपण प्रकृतीला अधीन करून घेऊ शकतो. आणि ही प्रकृती आहे ही परमात्म्याचे मात्र अगदीच अधीन असते. ती त्याच्या आज्ञेव्यतिरिक्त एकही पाऊल उचलू शकत नाही. जगामध्ये शांतता नांदायला हवी असेल तर प्राणीमात्रातील आसुरी भाव नष्ट व्हायला पाहिजे, माहेश्वरी भाव जागृत व्हायला पाहिजे. ही विद्या जे जाणतात ते कसे वागतात त्याचे वर्णन भगवंत पुढील श्लोकात करत आहेत. आपण इथे थांबूया.